Hello dear students, today we are going to discuss the next part from this chapter, that is gravitational waves and free fall. पहिल्यांदा बघूयात ग्रॅव्हिटेशनल वेव्स म्हणजे काय. बघा स्टुडंट्स, वेव्स म्हणजे काय असतं की कोणत्याही प्रकारचं डिस्टर्बन्स. ओके, जसं की आपण नदीमध्ये दगड टाकला पाण्यामध्ये की वेव्स क्रिएट होतात, बरोबर. मग तशाच ह्या ज्या वेव्स किंवा लाईट हा जो आहे, लाईट असेल, साऊंड असेल, एक्सरेज असतील, अल्ट्राव्हायोलेट रेज असतील, हे सगळ्या प्रकारचे जे रेज आहेत त्या काही एक प्रकारच्या वेव्जच आहेत. म्हणजेच कोणता ना कोणता तरी डिस्टर्बन्स क्रिएट होतो आणि मग त्याच्यामुळे ह्या साऊंडच्या वेव्ज असू देत किंवा लाईटच्या वेगवेगळ्या फॉर्मच्या वेव्ज असू देत, त्या फॉर्म होतात. सो वेव्स आर नथिंग बट डिस्टर्बन्सेस, हे आपण 9th स्टँडर्डमध्ये शिकलो. आता ह्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ज हा काय प्रकार आहे ते बघूया. नॉर्मली बघा, तुम्हाला आठवत असेल आपण 9th स्टँडर्डमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे टेलिस्कोप्स शिकलेलो होतो, बरोबर. हबल टेलिस्कोप आहे किंवा एक्सरे टेलिस्कोप, कॅसिग्रेन टेलिस्कोप, न्यूटॅनियन टेलिस्कोप वगैरे वगैरे, हे जे प्रकार आपण बघितलेले होते ते कशासाठी कन्स्ट्रक्ट केलेले होते रे. तर त्याच्या मागचं रिझन मेन हे होतं की प्रत्येक प्रकारचं जे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट आहे त्या वेगवेगळ्या प्रकारचे वेव्ज रिलीज करतात आणि एकच टेलिस्कोप सगळ्या प्रकारचे वेव्ज कॅप्चर करू शकेल असं नाही, आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारचे टेलिस्कोप्स हे डिझाईन केले गेले, इजंट इट. सो तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ही कन्सेप्ट लक्षात येण्यासाठी ते जे नॉलेज आपण 9th स्टँडर्डमध्ये शिकलेलो होतो ते इथं युजफुल ठरणार आहे. Gravitational waves are nothing but the waves which are generated due to a specific movement of the celestial objects. स्पेसमध्ये जे काही प्लॅनेट्स, स्टार्स किंवा बाकीचे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स आहेत ते एका ठराविक अशा मोशनमध्ये फिरत असतात. त्यांचा एक ठराविक असा पाथ असतो आणि ते कंटिन्युअसली सनच्या भोवतीनं मूव्ह होत असतात. व्हाईल देअर मूव्हमेंट दे क्रिएट अ सर्टन टाईप ऑफ डिस्टर्बन्सेस की ज्याला आपण वेव्ज असं म्हणतो. आणि हेच वेव्ज की जे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स त्यांच्या मूव्हमेंटच्या दरम्यान प्रोड्यूस करतात त्यांना म्हणायचं ग्रॅव्हिटेशनल वेव्ज. आलं लक्षात. ह्या कोणताही ऑब्जेक्ट स्टेडी असताना त्याच्यामधून वेव्ज ह्या बाहेर पडणार नाहीत. वेव्ज हे डिस्टर्बन्सेस आहेत हे लक्षात घ्या. मग हे वेव्ज जनरेट होण्यामागचं कारण काय आहे, तर त्या ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्सची स्पेसिफिक असणारी मूव्हमेंट. आता या वेव्जचा यूज काय आहे, तर या वेव्जच्यामुळे एखाद्या ऑब्जेक्ट त्याची पोझिशन काय आहे, एखादा सेलेस्टियल ऑब्जेक्ट असेल त्याची पोझिशन काय आहे, त्याचं डिस्टन्स वेगवेगळ्या अदर प्लॅनेट्स किंवा अदर सेलेस्टियल ऑब्जेक्ट्सपासूनचं त्याचं असणारं डिस्टन्स, त्याचा पाथ कसा आहे, त्याची वेलॉसिटी काय आहे, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन काय आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लागण्यासाठी किंवा त्याचा स्टडी करण्यासाठी आपल्याला ह्या ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा यूज होतो. डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो ना, आपण साऊंडमध्ये बघितलेलं होतं, इको फॉर्मेशन वगैरे वगैरे, ह्याच्या थ्रू आपण वेव्हचं डिस्टन्स किंवा दुसऱ्या ऑब्जेक्टचं आपल्या सोर्सपासूनचं डिस्टन्स जसं आपण कॅल्क्युलेट करतो, तसंच या ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा यूज करून एखाद्या सेलेस्टियल ऑब्जेक्टचं पोझिशन, त्याची वेलॉसिटी आणि अदर थिंग्स ह्या स्टडी करण्यासाठी या ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा यूज होतो. या ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा जो फर्स्ट शोध म्हणूयात आपण लावलेला होता आईन्स्टाईन या सायंटिस्टनी, आणि ह्या वेव्ज स्टडी करणं एकदम सेन्सिटिव्ह आणि एकदम त्याची स्ट्रेंथ जी असते ती एकदम वीक असते. सो आपले नॉर्मल टेलिस्कोप्स सगळ्याच प्रकारच्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ज डिटेक्ट करण्यासाठी युजफुल ठरत नाहीत. सो एक अतिशय सेन्सिटिव्ह असं एक इन्स्ट्रुमेंट ज्याला LIGO म्हणजेच लेसर इंटरफेरोमॅग्नेटिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी असं एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्या इन्स्ट्रुमेंटचं डिझाईन केलं गेलं इन ऑर्डर टू कॅप्चर द ग्रॅव्हिटेशनल वेव्ज विच आर रिलीज्ड फ्रॉम द डिफरंट ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट. सो इथं तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल वेव्ह हा एक कन्सेप्ट विचारला जाईल की व्हॉट आर ग्रॅव्हिटेशनल वेव्ज, आणि दुसरं म्हणजे हे जे इन्स्ट्रुमेंट आहे दॅट इज LIGO, याचा मे बी लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो. ह्यातलं बाकी खूप काही वेगळी माहिती तुम्हाला विचारली जात नाही. आता ह्या LIGOचा लॉंग फॉर्म काय आहे,
तर लेसर, तुम्हाला आता सांगितलं तसं इंटरफेरोमेट्रिक LI झाले. G फॉर ग्रॅव्हिटेशनल वेव्स, आणि O फॉर ऑब्झर्वेटरी. ह्या सगळ्याचा मिळून शॉर्ट फॉर्म झाला LIGO. आणि हे काय आहे तर इट इज अ डिव्हाइस, इट इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह डिव्हाइस which is used to capture the gravitational waves which are released from different astronomical bodies. एवढी माहिती याच्याबद्दल तुम्हाला विचारली जाते. आता हे पार्ट इथंच हा झाला आपला. नेक्स्ट पार्ट जो आहे दॅट इज फ्री फॉल. आता ह्या फ्री फॉलमध्ये जो आहे काय कन्सेप्ट आहे फ्री फॉलची ती आपण बघूया. इंटरेस्टिंग असा हा पार्ट आहे, नीट समजून घ्या फ्री फॉल कशाला म्हणतो आपण ॲक्च्युली. आता बघा, सपोज माझ्या हातात कोणताही एखादा ऑब्जेक्ट आहे, सपोज हा डस्टर अगेन आपण घेऊया. आता हा डस्टर एका स्पेसिफिक हाईटवरती मी उचलून घेतला. इथून जेव्हा मी हा डस्टर खाली रिलीज करेन, आता ह्या पोझिशनला जेव्हा माझा हा हातामध्ये डस्टर आहे तेव्हा तुम्हाला हे तर माहिती आहे की जगातल्या प्रत्येक ऑब्जेक्टवरती दुसरा ऑब्जेक्ट फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो एक्झर्ट करतो. आणि आपण सगळे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स अंडर आहोत. मग हा डस्टर जेव्हा माझ्या हातात आहे तेव्हा देखील त्याच्यावरती अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा ॲक्ट होत आहेच. पण मग हा खाली का पडत नाही जसं की ॲपल पडतोय, तर त्याच्यावरती माझ्या हातानं अप्लाय केलेला मस्क्युलर फोर्स अपोजिट डायरेक्शननं ॲक्ट होतोय आणि म्हणून हा स्टेडी आहे. बरोबर, ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे. मी हातानं अपवर्ड डायरेक्शननं, त्याच्या अपोजिट डायरेक्शननं फोर्स अप्लाय केला, हेन्स दिस डस्टर इज स्टेडी. जेव्हा मी हा डस्टर रिलीज करेन, रिलीज केल्यानंतर माझा जो मस्क्युलर फोर्स होता तो जो ॲक्ट होत होता तो नाहीसा होईल. आणि त्याच्यामुळं काय होणार तर ह्या ऑब्जेक्टवरती असणारा जो मस्क्युलर फोर्स रिमूव्ह झाला अँड दिस विल फॉल अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ. बरोबर. मग जगातलं कुठलंही ऑब्जेक्ट जेव्हा एखाद्या मासिव्ह ऑब्जेक्टच्या, मासिव्ह म्हणजे खूप मोठं मास असणाऱ्या ऑब्जेक्टचा इथं आपण अर्थ कन्सिडर करतोय, म्हणून मी इथे अर्थ हा शब्द यूज करते की जेव्हा कोणतंही ऑब्जेक्ट आपण वरून खाली जेव्हा अर्थच्या सरफेसकडे येत असतं तेव्हा त्याच्यावरती ॲक्ट होणारा जो फोर्स असतो तो फक्त अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. आणि तो जो ऑब्जेक्ट खाली पडतोय विच इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ ओनली, त्याला म्हणायचं फ्री फॉलिंग किंवा फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट. मग फ्री फॉल किंवा फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्टची डेफिनिशन काय झाली की वेनेवर an object is moving under the influence of gravitational force of earth alone, म्हणजेच तो जेव्हा खाली येत असतोय तेव्हा त्याच्यावरती अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स सोडून दुसरा कुठलाही फोर्स ॲक्ट होत नसेल तर त्याला म्हणायचं फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट किंवा फ्री फॉल. आता मी काय सांगते, जे पुढची इन्फॉर्मेशन फ्री फॉलशी रिलेटेड ती नीट लक्ष देऊन ऐका. जेव्हा एक स्टोन मी खाली म्हणजे माझ्या हातात एक सपोज स्टोन आहे आणि एका हातात पेपर आहे, साधा आपला नॉर्मल पेपर. जेव्हा दोन्ही ऑब्जेक्ट्स मी ॲट द सेम टाईम खाली सोडेन एका स्पेसिफिक हाईटवरून तर अर्थातच स्टोन पटकन खाली पडणार, तो जो पेपर आहे तो हळूहळू अर्थच्या सरफेसवरती पडणार. आता ह्याच्या मागचं रिझन तुम्ही काय म्हणाल तर स्टोनचं मास जास्त आहे, पेपरचं मास कमी आहे आणि म्हणून स्टोन फास्ट पडला, पेपर हळूहळू पडला. बट तुम्हाला हे माहिती आहे ना की जो ग्रॅव्हिटेशनल किंवा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज जीचा फॉर्म्युला काय आहे, Gm/r². म्हणजेच अर्थच्या सरफेसकडे येणाऱ्या कुठल्याही ऑब्जेक्टचं जे ॲक्सेलरेशन आहे ते अर्थचं मास आणि अर्थची रेडियस ह्या दोघांच्यावरच डिपेंड करतं. मग ऑब्जेक्टचं मास किंवा त्याचं डिस्टन्स ह्याच्यावरती काहीच
किंवा ह्या दोन गोष्टी जीची व्हॅल्यू डिसाईड करतच नाहीत ना. जीची व्हॅल्यू डिसाईड कोण करतात? फक्त अर्थचं मास आणि अर्थची रेडियस. म्हणजेच जेव्हा आयडियली मी सांगते की दगड आणि पेपर मी दोन्ही खाली टाकले तर दगडाचं मास जास्त म्हणून दगड फास्ट गेला, पेपरचं मास कमी म्हणून पेपर हळू गेला, ह्या गोष्टी टेक्निकली चुकीच्या आहेत ना. कारण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू दगडाचं मास किंवा पेपरचं मास ह्याच्यावरती डिपेंडच करत नाहीत. मग काय आहे तर आयडियली फ्री फॉल हा फक्त व्हॅक्यूममध्ये पॉसिबल आहे. व्हॅक्यूम म्हणजे अशी जागा जिथे एअर सुद्धा ॲबसेंट आहे असं आपण म्हणतो. मग गॅलिलिओचा जो एक एक्सपेरिमेंट आहे त्याच्यामध्ये त्यानं काय केलेलं होतं बघा, व्हॅक्यूम क्रिएट केलं त्यानं एक जागा, आणि इन दॅट ही रिलीज्ड अ स्टोन अँड अ फेदर. एक स्टोन आणि एक फेदर पीस. स्टोनचं मास जास्त, फेदरचं मास कमी. अर्थातच तुम्ही इथून नुसते टाकलेत तर स्टोन फास्ट जाणार, फेदर स्लो जाणार, हे झालंच. पण अंडर व्हॅक्यूम कंडिशन्स स्टोन ज्या व्हेलॉसिटीनं खाली जाणार सेम त्याच व्हेलॉसिटीनं फेदर देखील खाली जाणार. का? कारण आयडियली जीची व्हॅल्यू अर्थचं मास आणि अर्थची रेडियस यांच्यावरती डिपेंड करतं, ऑब्जेक्टचं मासवरती नाही. मग इथं काय होतं तर इथं असं होतं स्टुडंट्स की जेव्हा तो स्टोन खाली पडत असतो, अर्थात मास जास्त असल्यामुळे त्याच्यावरती ॲक्ट होणारा जो बायंट फोर्स आहे किंवा फ्रिक्शनल फोर्स आहे एअरचा तो देखील ॲक्ट होतो. इथे एअर आहे ना आपल्या आजूबाजूला प्रेझेंट. मग कुठलंही ऑब्जेक्ट जेव्हा आपण खाली रिलीज करतो तेव्हा त्याच्यावरती अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स सोबतच एअरचा फ्रिक्शनल फोर्स देखील ॲक्ट होणार आहे, आणि तो फ्रिक्शनल फोर्स ऑब्जेक्टच्या मासवरती डिपेंड करतो. ऑब्जेक्टचं मास जेवढं जास्त तेवढा फ्रिक्शनल फोर्स कमी असणार, ऑब्जेक्टचं मास जेवढं कमी तेवढा फ्रिक्शनल फोर्स त्याच्यावरती किंवा जो बायंट फोर्स म्हणतो आपण तो फोर्स जास्त असणार, आणि म्हणून दगड फास्ट पडणार आणि पेपर जो आहे तो स्लो येणार. बट ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन जो आहे तो ऑब्जेक्टच्या मासवरती डिपेंड करत नाही, आणि म्हणूनच फ्री फॉल हा जो आहे इट इज आयडियली पॉसिबल अंडर व्हॅक्यूम कंडिशन्स ओनली. पण व्हॅक्यूम कंडिशन्स आपल्याला आयडियली प्रत्येक ठिकाणी तयार करणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही, आणि म्हणून आपण असं कन्सिडर करतो की जेव्हा केव्हा एखादा ऑब्जेक्ट अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स अंडर असेल त्याला आपण फ्री फॉल म्हणतो. पण दोघांमधला फरक लक्षात आला की नाही? ॲक्च्युअल आयडियल फ्री फॉल हा कुठं पॉसिबल असतो? फक्त व्हॅक्यूममध्ये. पण व्हॅक्यूम कंडिशन्स क्रिएट करणं हे प्रॅक्टिकली प्रत्येक वेळेस पॉसिबल होत नाही, आणि म्हणून आपण फ्री फॉल म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन्फ्लुएन्स अंडर आहे तेव्हाच कन्सिडर करणार आहोत. इथून पुढे जेव्हा आपण फ्री फॉल म्हणतो तेव्हा तुमच्या डोक्यात एवढंच येऊ देत की तो ऑब्जेक्ट अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स अंडर मूव्ह होत आहे. आलं लक्षात? सो फ्री फॉलची डेफिनिशन कळाली, फ्री फॉल कधी असतो कधी नसतो हे कळालं. आता जेव्हा कोणताही ऑब्जेक्ट किंवा कोणताही फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट आपण कन्सिडर करतो, समजा हाच डस्टर आहे, हा इथं एका स्पेसिफिक हाईटवरती मी ठेवला आहे. आता इथं जेव्हा तो आहे तेव्हा त्याची इनिशियल व्हेलॉसिटी ही 0 आहे, आणि मी जेव्हा ह्याला रिलीज करेन खाली तेव्हा त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाणार. का इन्क्रीज होत जाणार? बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ. बरोबर, ॲक्सेलरेशन होतं ना, आणि ते ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं असतं. आणि म्हणजेच ह्याच्यावरून बघा जेव्हा कोणताही आपण फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट कन्सिडर करतो तेव्हा त्याचा यू म्हणजेच इनिशियल व्हेलॉसिटी असते ती 0 असते, आणि ॲक्सेलरेशन जे आहे इट इज ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन फॉर फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट. फ्री फॉलची डेफिनेशन सांगितली पाहिजे का तुम्हाला? बघा, फ्री फॉल कुणाला म्हणायचं? व्हेन एनी ऑब्जेक्ट इज मूव्हिंग अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ gravitational force alone. Gravitational force of earth alone.
म्हणजे फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स अंडर असतो तेव्हा त्याला फ्री फॉल म्हणायचं. ही त्याची डेफिनिशन तुम्ही लिहाल. फ्री फॉल आयडियली व्हॅक्यूममध्ये पॉसिबल असतो, पण आता इथे जेव्हा आपण वरून खाली कुठलाही ऑब्जेक्ट येतो आहे असं जेव्हा कन्सिडर करतो तेव्हा त्याची इनिशियल व्हेलॉसिटी यू ही 0 असते आणि ॲक्सेलरेशन हे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन असतं. आता त्याच्यासाठी जे आपण न्यूटन्सचे 3 इक्वेशन्स ऑफ मोशन शिकलो आहे, काय काय शिकलो रे? व्हॉट आर द 3 इक्वेशन्स ऑफ मोशन्स? पहिलं इक्वेशन v इज इक्वल टू यू प्लस ए टी, दुसरं इक्वेशन s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर आणि तिसरं इक्वेशन v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ही 3 इक्वेशन्स ऑफ मोशन आपण शिकलो न्यूटनची. आता या तिन्ही इक्वेशन्समध्ये व्हीच्या जागी यूच्या जागी 0 आणि एच्या जागी जी या 2 व्हॅल्यूज किंवा ह्या पुट केल्यानंतर आपल्याला हे 3 इक्वेशन्स ऑफ मोशन फॉर फ्री फॉल कशी मिळतात बघा. इथे यूची व्हॅल्यू 0 आली, देअरफॉर व्ही इज इक्वल टू एच्या जागी जी आलं म्हणून व्ही इज इक्वल टू जी टी. हे मला फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन मिळालं फॉर फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट. त्यानंतर इथे परत यू 0, एच्या जागी जी, एस इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2GS. अशी मला 3 इक्वेशन्स मिळाली. आपल्याला न्यूमरिकल्ससाठी याचा यूज होणार आहे पुढे. आता एक लक्षात घ्या, जेव्हा आपण फ्रीली फॉलिंग बॉडी कन्सिडर करतो इथे फक्त, तेव्हा जर ऑब्जेक्ट सरफेसपासून वरती जात असेल म्हणजेच फॉर अपवर्ड मूवमेंट, कोणत्याही ऑब्जेक्ट सरफेसपासून अगेन्स्ट ग्रॅव्हिटी उंचावरती जात असेल तेव्हा जीची व्हॅल्यू ही जी आहे ती मायनसमध्ये घ्यायची आणि फॉर डाऊनवर्ड मूवमेंट वरून खाली येताना जीची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह घ्यायची. हे लक्षात ठेवा. न्यूमरिकल्स आपण नंतर जे बघणार आहोत तिथे ह्याचा तुम्हाला यूज होणार आहे. मग एखादं ऑब्जेक्ट मी सरफेसपासून वरती फेकलं आहे असं जेव्हा म्हणू त्यावेळेस जी हा मायनसमध्ये येणार म्हणजे -9.8 आणि जेव्हा आपण वरून खाली सोडतो आहे तेव्हा जीची व्हॅल्यू +9.8 हे लक्षात ठेवायचं आहे. सो दिस इज अबाउट फ्री फॉल. त्याचे इक्वेशन्स फ्रीली फॉलिंग बॉडीसाठी न्यूटनचे इक्वेशन्स कसे होतात आणि त्याची व्हॅल्यू अपवर्ड आणि डाऊनवर्ड मुवमेंटमध्ये कशी चेंज होत जाते हे आपण बघितलं. होपफुली तुम्हाला हे फ्री फॉल ही कन्सेप्ट आता क्लिअर झाली असेलच. ग्रॅव्हिटेशनल वेव्स त्याच्यामध्ये एवढंच तुम्हाला विचारलं जाईल. ओके, सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. इथेच थांबूया. त्याच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या पुढचा पार्ट बघूया.